नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। सर्वप्रथम न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। कार्यालयाबाहेर पडून आढावा घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या। महामार्गाचं काम संथ गतीने, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना घातलं साकडं। यापुढे विधानसभा लढवणार नाही, आमदार अब्दुल सत्तार यांनी केली घोषणा। आणि जेजुरीत वैदू समाजाचा मेळावा झाला संपन्न। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राज्यातील प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणि गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना 7 कलमी कृती कार्यक्रमाची सूचना दिली आहे। या सूचनेमध्ये त्यानुसार यापुढे राज्यातील जवळपास सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता आठवड्यातील काम किमान 2 दिवस कार्यालयाबाहेर पडून कामांचा आढावा घ्यावा, अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं समजतंय। बीड शहरातून जाणाऱ्या बीड ते अहिल्यानगर आणि धुळे ते सोलापूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलं असून जागोजागी खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण हे वाढतच चाललंय, तर दुसरीकडे धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार देखील होत आहेत। बीडकरांचं आरोग्य हे धोक्यात आलंय। स्थानिक लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष झाल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिमेची महाआरती करत आपणच या रस्त्यां कामांकडे लक्ष द्यावं असं साकडं घालत लक्षवेधी आंदोलन केलंय। बीड शहरातून जाणारे प्रमुख 2 राष्ट्रीय महामार्ग बीड ते अहिल्यानगर आणि धुळे ते सोलापूर या रस्त्यांची अवस्था अत्यंत दुरवस्था आहे। हे रस्ते कित्येक वर्षापासून रखडलेले आहेत। नगर रोड जो आहे तो अंदाजे 160 रुपये कोटी किमतीचा रस्ता जो आहे, गेल्या 1.5 वर्षामध्ये केवळ 1 किलोमीटरचं काम झालेलं आहे। या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील असेल, सामाजिक न्याय भवन असेल, जिल्हा न्यायालय असेल, विश्रामगृह असेल किंवा पंचायत समिती असेल, ज्या ठिकाणी लोकांची कामं असतात ती कार्यालय आहेत। मात्र याकडे दुर्लक्ष आहे। जागोजागी खड्डे आहेत आणि धूळमुळं बीडकरांचं आरोग्य धोक्यात आहे। स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही वारंवार निवेदन आंदोलन केली, परंतु ते लक्ष देत नाही ते रस्ते पूर्ण होण्याकडे। त्याचबरोबर राष्ट्रवादी भवन ते काकुनाना हॉस्पिटल जे आहे 18 कोटीचा रस्ता आहे तो, आणि त्या ठिकाणी साईड पंखे भरलेले नाही आहेत। 2.5 वर्ष झाला रस्ता पूर्ण होऊन दुभाजक नाही आहेत। आमचं असं म्हणणं आहे, कमीत कमी इथले लोक लक्ष देत नाहीत। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी साकडं घातलेलं आहे की तुम्ही कमीत कमी याकडे लक्ष द्या आणि रस्ते तात्काळ पूर्ण करा आणि बीडकरांचा जीव अडचणी ज्या आहेत त्यातून त्रासातून मुक्त करा। म्हणून आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी या ठिकाणी गडकरींची एक आरती करून त्यांना एक साकडं घातलेलं आहे की बीडकरांना या त्रासातून मुक्त करावं। आणि आता पुढची बातमी आहे राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल। त्यांच्या वक्तव्यामध्ये ते म्हणतात, माझ्या राजकीय जीवनाचा जेव्हा सुरुवात झाला त्यावेळी कसबा बावड्याने मला जिंकण्यासाठी मदत केली आहे, त्यामुळे बावड्यात कुठल्याही कामांची कमी राहणार नसल्याचं त्यांनी यावेळी ग्वाही दिली आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांनी ही ग्वाही दिली आहे। या दरम्यान शिवसेना शिंदे पक्षातील प्रवेशाबाबत अनेकांसोबत चर्चा सुरू असून कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचंही आमदार क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। बावडा माझं कार्यालय आहे। माझं एक मी पहिल्यापासून बावड्याच्या बाबतीत माझं एक मत असं आहे की माझ्या राजकीय जीवनाची निवडणुकीची सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी मी असं कधी म्हणलं नाही की माझे विरोधक माझे राजे होते त्यांना मी हरवले, हे कधी म्हणलं नाही। पण मला जिंकण्यासाठी बावड्यानं जी त्यावेळी मदत केली, सलग 2 निवडणुकांमध्ये मला या ठिकाणी जे लीड मिळालं त्यामुळे माझा विजय सुकर होता। 2019ला काही कारणास्तव मला या ठिकाणी कमी लीड मिळालं किंवा माझ्या विरोधात जास्त मतदान केलं, पण 2024ला आता जर पाहिलं आपण तर निश्चितपणे बावड्यातल्या लाडक्या बहिणींनी सर्व बावड्यातल्या ग्रामस्थांनी मला भरभरून आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे। आणि त्यामुळे बावडा हा माझ्या दृष्टीनं अगदी जवळचा जिव्हाळ्याचा विषय आहे, हा मी कधी जीवनात माझ्या सोडणार नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात, काही इन्कमिंग निश्चितपणे एकंदरीतच झालेल्या विधानसभेमध्ये शिवसेना आता कशा पद्धतीने निवडून येऊ शकते हे सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि त्यामुळे अनेकांच्या चर्चा आता आमच्या सुरू आहेत। मी आजपर्यंत राजकारणासाठी म्हणत होतो की आम्ही महापालिकेवर भगवा फडकवू, पण आपल्याला जबाबदारीने सांगतो यावेळेला आम्ही महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित मुली या खूप लहान वयाच्या असल्याने या प्रकरणाचा खटला शीघ्र गतीने न्यायालयात चालवून
सुनावणी देखील जलद गतीने पूर्ण करावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. बदलापूरमध्ये सुमारे 4 वर्षाच्या 2 शाळकरी मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्याच संदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयाच्या सरकारला या मोठ्या सूचना देण्यात आल्यात. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी आहे अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल. मी आमदार मंत्री असताना 18 तास कामं केली आहेत. गरीब गरजूंना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिलाय. मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जातीपातीवर निवडणूक झाली. माझा विजय ही अवघ्या 2420 मतांनी झाला. जातीपातीवर निवडणुका होत असतील तर आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहील. यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक मी लढणार नाही, अशी घोषणा यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील. मी तर आता याच्या पुढे डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपालिका शेवटची निवडणूक पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही. तर माझा कोणी काही वाकडं बी करू शकत नाही. मी डिक्लेअर केलं ते. माझ्या मुलांना सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ बाबा. आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे, लोकांना काहीच नाही पाहिजे, लोकांना फक्त जातीवाद पाहिजे. तर जातीवादामध्ये हे इतका मोठा उदीर आहे तर तो माणसाला माणुसकीही सोडून द्यावं लागला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल किल्ले रायगडाला भेट देत पाहणी केली आहे. तर महाराष्ट्र प्राधिकरण विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांनी दानवे यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. त्याच अनुषंगाने अंबादास दानवे यांनी रायगडावर सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी देखील केली आहे. यावेळी अधिकारी आणि कंत्राटदाराला दर्जेदार काम करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. आणि आता पुढची एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण कामगारांनी पुकारलेल्या संदर्भातली ही बातमी आहे. पुणे बेंगलोर महामार्गावरील सर्वात मोठा 3.5 ते 4 किलोमीटर अंतराचा ब्रिज सातार कराड येथे तयार होत असून ब्रिजचं काम करणाऱ्या कामगारांचा पगार थकल्याने 600 ते 700 कामगारांनी काम थांबवत संप पुकारलाय. या पुलाच्या कामाला विलंब झाल्याने पुढील 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली असताना आता कामगारांनी संप पुकारलाय. पुणे बेंगलोर महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधीच वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत होतं आणि आता या संपामुळे अडचणीत देखील वाढल्यात असं नागरिकांनी सांगितलंय. स्टार्ट म्हटलं की मग स्टार्ट करू. डीपीजेन कंपनीमध्ये आम्ही गेली 26 महिने काम करत असून या कंपनीमध्ये आम्ही काम करत असताना आमचा या कंपनीमध्ये आमचा PF कंपनीचा आमचा कटिंग होतो आणि कंपनी आम्हाला अर्धा PF देत असते. या कंपनीमध्ये आम्हाला कंपनी आमचा जो कटिंग झालेला PF आहे तो सुद्धा देत नाही आणि त्यांचा पण वरनं टाकायचा असतो, तो पण आम्हाला PF टाकला जात नाही. 2 महिन्याचं पेमेंट थकवून 1 महिन्याचं पेमेंट दिलं जातं,
प्रत्येक वेळी पेमेंटसाठी स्ट्राईक केल्याशिवाय या कंपनीमध्ये पेमेंट मिळत नाही. कामगारांची हातबलता खूप महत्त्वाची झालेली आहे या कंपनीमध्ये. काम करताना या कंपनीमध्ये कुठलाही कामगार कधीही नाही म्हणत नाही, परंतु काम करून घेते, पण पैसे देताना ही कंपनी खूप त्रास देते. त्यामुळे या कंपनीमध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सगळे कामगार वर्ग एकवटले आहोत आणि या ठिकाणी आम्ही स्ट्राईक हा केलेला आहे. हा स्ट्राईक जोपर्यंत आमची कंपनी आमचा पूर्ण PF पूर्ण पगार देत नाही तोपर्यंत हा स्ट्राईक कंटिन्यू राहील. स्ट्राईकमध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही. आम्ही कुठल्याही कामगाराला या ठिकाणी त्रास देणार नाही, परंतु आमचा स्ट्राईक आमच्या हक्काच्या मागणीसाठी आहे. जे पैसे कंपनीने आमच्या हक्काचे कटिंग करून घेतलेले आहेत, परंतु आम्हाला ती कंपनी देत नाही, ते पैसे आम्हाला द्यावे एवढीच आमची विनंती आहे. पण कंपनी आमची मागणी देत नाही, त्यामुळे या ठिकाणी आम्ही संप केलेला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील कौलेवाडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून पंप चोरीच्या घटना ह्या वाढतच होत्या आणि या दरम्यान आता गेल्या 15 दिवसात 3 शेतकऱ्यांचे मोटर पंप देखील चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एकीकडे वीज, वन्यप्राणी, नैसर्गिक संकट याचा मारा झेलणाऱ्या शेतकऱ्यांना आता पंप चोरींच्या अडचणीला देखील सामोरं जावं लागतंय. या प्रकरणी पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. आणि आता यवतमाळ नगर परिषदेसमोर महिलांनी एक ठिय्या आंदोलन केलं, त्या संदर्भातील बातमी आहे. महिलांचं बहुरूपी समाजात आपल्या विविध मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन त्यांनी केलंय. घरकुल मालमत्ता पत्रक, टॅक्स, पाण्याची सोय, रोडचं डांबरीकरण, शाळेंची अव्यवस्था सुधारणं अशा विविध मागण्या घेऊन शिवसेना शहर प्रमुख विनोद पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. आज या ठिकाणी नगर परिषद हद्दीतील विकास कामे व मालमत्ता पत्रक बनवून देण्याबाबत या ठिकाणी बऱ्याच वेळा आमचे शहर प्रमुख विनोदभाऊ पवार यांच्या नेतृत्वात या ठिकाणी निवेदनसुद्धा देण्यात आले, वेळोवेळी आंदोलनसुद्धा केले, परंतु निगरगट्ट प्रशासन या ठिकाणी हे कुठलंही सुखसुविधा त्या लोकांना देत नाही. वारंवार ॲप्लिकेशन करून, अर्ज करून या ठिकाणी त्यांना जाग आली नाही. म्हणून या ठिकाणी आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख आणि त्यांच्यासोबत त्या भागातील रहिवासी यांनी मालमत्ता पत्रकाकरिता व त्या नगर परिषदेतील हद्दीतील विकास कामाकरिता त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे. याच्यानंतर हे जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आज ठिय्या आंदोलन जे करण्यात आलेलं आहे, तर याच्याबद्दल जे आमच्या मागण्या आहे, यवतमाळ शहरामध्ये कुठंच रोड
सोने चांदीचे दागिने विक्री आणि घटनावळीचं काम करणाऱ्या कुटुंबातील बापलेकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातील रामराज्य संकुलात घडली आहे. प्रशांत गुरव, अभिषेक गुरव अशी मृत बापलेकाची नावं असून घरातील एक महिलेची देखील प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे. या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने कांद्यांवर लागू केलेला 20% निर्यात शुल्क तत्काळ पूर्णतः रद्द करावे या मागणीसाठी काल लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडलाय. राज्यात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने बाजार समितीमध्ये प्रशासनाची एकच खळबळ उडाली आहे. आणि आता बातमीपत्राच्या अखेरीस बातमी आहे पुरंदरमधून. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील खंडोबाची नगरीमध्ये जेजुरीमध्ये वैजू समाजाचा मेळावा पार पडलाय. यावेळी समाजाची जात पंचायत भरत होती आधी, मात्र प्रशासनाने जात पंचायतीच्या न्याय निवाड्यावर निर्बंध घातल्याने या ठिकाणी आता जात पंचायत भरत नाही. पौष पौर्णिमेला महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यातून वैदू समाजातील लोक जेजुरीमध्ये खंडोबाचं दर्शन घेऊन कुलधर्माचा कुलाचार करतात. त्याचबरोबर आता समाजाचा मेळावा घेण्याची नवीन परंपरा देखील या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.